जालन्यामधून आहे। जालन्यामध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जालन्यामध्ये विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जालन्यामध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। जालन्याची बातमी आपण पाहतोय। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। जालन्यामध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तर आपण ही हेलिकॉप्टरची दृश्य पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। जालन्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। जालन्यामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग आपण पाहतोय। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, मात्र पायलटसह प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते। तर जालन्यामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण साळुंखे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। लक्ष्मण, नेमकं काय झालं होतं? हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। आपण बघू शकतो की मल्होत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जात असताना या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे बिघाड झाली होती आणि या बिघाडीमुळे जे हेलिकॉप्टरचे कॅप्टन आहेत, त्यांचे पायलट आहेत, त्यांनी हे जालना जिल्ह्यातील राजूर गणपती जवळ असलेल्या तपोन तांडा या ठिकाणी मोकळ्या जागेत एका माल रानावर या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग केलेली आहे। ह्या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान या संपूर्ण हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट आणि 2 जण या कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आलेली आहे। लँडिंग झाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ राजूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली होती आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर त्या पायलट आणि त्या 2 कर्मचाऱ्यांनी या हेलिकॉप्टरमधली तांत्रिक बिघाड ही दूर केली आणि त्यानंतर या ठिकाणून या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलेले आहे। अगदी निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय जालन्यामधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून। जालन्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता, तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं। पायलटसह प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते। तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या हेलिकॉप्टरनं पुन्हा एकदा उड्डाण केलेलं आहे। जालन्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। जालन्यामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे इमर्जन्सी माळ रानावर पायलटनं हे विमान उतरवलेलं होतं। तर ही दृश्य आपण पाहतोय। मात्र पायलटसह 2 जण यामध्ये सुखरूप असल्याची माहिती मिळते।